नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, प्राण्यांचं कल्याण आणि मानवी सहजीवन असा आपण विचार करतो तेव्हा बोली भाषेत म्हणताना आपण ॲनिमल वेलफेअर अँड ह्युमन को एक्झिस्टन्स असं म्हणतो. जेव्हा को एक्झिस्टन्स असा येतो तेव्हा सहवास आणि त्याचबरोबर सहवासातून त्यातून सहसंवेदना जाणवणं या दोन मुद्दे येतात. या दोन मुद्द्यांचा विचार करताना लक्षामध्ये येतं की प्राणी साखळी जी आहे किंवा जीवांची अन्न साखळी जी आहे याविषयी आपण शालेय काळापासून शिकत आलेलो आहोत. तेव्हा शिकताना काय लक्षात येतं ते अन्न साखळीमधला प्रत्येक जीव, प्रत्येक घटक हा मोलाचा आहे. या मोलाच्या असलेल्या प्रत्येक घटकाचं रक्षण करणं हे त्या घटकामधल्या, त्या साखळीमधल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. पण कर्तव्य आणि कृतिशीलता यात फरक असतो, नाही का? आणि व्यवहारामध्ये जगताना जेव्हा प्रत्येकाचं महत्त्व आहे हे लक्षामध्ये येतं तेव्हा त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करणं हे अत्यावश्यक आहे. परिसंस्थेमधल्या प्रत्येक जीवाचं स्वतःचं असं एक स्थान आहे. प्राणी आणि मानवी जीवन यांचं जीवन सुरक्षित राहून पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करणं हे अत्यावश्यक आहे. प्राण्यांचं रक्षण केल्यामुळे अन्न साखळीला मदत होतेच, पण त्याबरोबरीने पर्यावरणाला सुद्धा अतिशय सुरक्षित असे कवच प्राप्त होतं. माननीय पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदीजी आवर्जून नमूद करतात की भारतीय परंपरेमध्ये सर्व जीवांबद्दल दया, करुणा, संरक्षण, सहअस्तित्व आणि आदर यांना महत्त्व दिलं गेले. तेव्हा मंडळी, बोलूया याच विषयावर. आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा विषय आहे प्राणी आणि मानव कल्याणकारी सहजीवन. आजच्या काळामधला हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी आपण त्यातल्या तज्ज्ञांना आज आमंत्रित केलेलं आहे. आपल्या बरोबर आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी माननीय डॉक्टर स्नेहा ताटेलू. नमस्कार मॅडम. नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. डॉक्टर स्नेहा ताटेलू यांच्याविषयी सांगायचं तसं मी म्हटलं तसंच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या त्या वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. पशुवैद्यकीय आणि संबंधित क्षेत्रामध्ये अतिशय अभ्यासू आणि कृतिशील असं हे व्यक्तिमत्व आहे. कुत्र्यांमध्ये लॅप्रोस्कोपिक वॅक्सेटॉमी हा त्यांच्या प्रबंधाचा खास विषय आहे. मुंबईतल्या भटक्या कुत्र्यांचं रेबीज लसीकरण मोहिमेचं नियोजन, अंमलबजावणी तसंच रेबीज हॉटस्पॉट भागांमध्ये रिंग व्हॅक्सिनेशन, आपत्कालीन कृतिशीलता, कत्तलखान्यातल्या विविध वधगृहांचे प्रभारी तसंच संपूर्ण मुंबईतल्या प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रमांचं निरीक्षण त्या करतात. त्याचबरोबर ABC कार्यक्रम बळकट करण्यासाठी जे व्यवहार्य असे प्रकल्प आहेत त्यांचे प्रस्ताव तयार करणं, आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्वरित निर्णय घेणं, भविष्यातल्या त्या दृष्टिकोनातल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणं अशा त्यांच्या कामाचा भाग आहे. तसंच नागरिकांसाठी ऑनलाईन डॉग लायसन्सिंग प्रणाली विकसित करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. रेबीज आणि प्राणी कल्याण या अनुषंगाने त्या राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जनजागृतीपर कार्यक्रम मार्गदर्शन करत असतात. भारतीय पशुवैद्यकीय शस्त्रक्रिया संस्था, पेट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ मुंबई, बॉम्बे व्हेटरनरी कॉलेज माजी विद्यार्थी संघटना, म्युनिसिपल वेटरनियर्स असोसिएशन या संस्थांशी देखील मॅडम जोडलेले आहेत. महाराष्ट्र राज्यव्यापी प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रम योजना या मार्गदर्शक पुस्तकाच्या संकलनामध्ये त्यांचं योगदान आहे. तसंच वेटलाईन या वृत्तपत्राच्या संयुक्त संपादक म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. प्राणी कल्याण प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसंच इंडियन सोसायटी फॉर रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जरी आयोजित मायक्रोसर्जरी प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे. सेव्ह बर्ड्स कॅम्पेन, गिधाड संवर्धन जनजागृतीपर कार्यक्रम अशा अनेकविध पशु आणि प्राणी यांच्या जीवाशी संदर्भात सुरक्षिततेचा आणि कृतिशीलतेचा जो मुद्दा येतो त्या सगळीकडे मॅडम जोडलेल्या आहेत. त्यांच्याकशी आपण जाणून घ्यायचं आहे की मुळात सहजीवन प्राणी आणि मानव असं आपण म्हणतो तेव्हा नेमकं काय अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर प्राण्यांचं कल्याणकारी आयुष्य, मग यामध्ये मानवाचा सहभाग नेमका कसा असला पाहिजे. आज अनेकविध गोष्टी आपण ऐकतो की मुळात शहरीकरण किंवा त्याच अनुषंगाने घडणाऱ्या अनेकविध बाबी आहेत. त्यावेळी प्राणी आणि मानव यांच्यामध्ये संघर्ष होताना दिसतोय का, आणि जर संघर्ष होत असेल तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने, वेगळे पद्धतीने आणि कृतिशीलतेने आपण सहमतीची भाषा नांदवू शकू या सगळ्याविषयी आजच्या भागात बोलायचंय. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. आपण बोलत आहोत ते म्हणजे प्राणी कल्याण आणि मानवाचं सहजीवन.
प्राणी आणि कल्याण यांच्याबरोबरचं कल्याणकारी सहजीवन हा आजचा आपला विषय आहे. मॅडम, सगळ्यात आधी जेव्हा मानव आणि प्राणी असं आपण म्हणतो तेव्हा दोघंही प्राणीच आहेत, पण दोघांच्या सहजीवनामध्ये बराच संघर्ष होत असतो. हे नेमकं काय असतं घडत? मानव आणि प्राणी ह्या धर्तीवर आहेत. देवाने सगळ्यांनाच जीव दिलेला आहे, तर त्यांना इथे तेवढीच जागा त्यांची जी आहे ती मिळाली पाहिजे. तर ह्यासाठी मानव आणि प्राणी या दोघांनी एकमेकांच्या बाउंड्रीजचं रिस्पेक्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याबरोबरच आपले जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्यांचे पण आपण सेन्सिबली वापर करणं, कारण रिसोर्स डिप्लिशन हा एक मेजर प्रॉब्लेम आहे फ्युचरचा. तर हे सगळं ह्याच्याबद्दल लक्ष देणं आणि ह्यावर काम करणं हे खूप गरजेचं आहे. आणि ह्यालाच आपण को एक्झिस्टन्स असं म्हणणार, जिथे मानव आणि प्राणी हे एकत्र शांततेत जगू शकतात. ह्यालाच को एक्झिस्टन्स म्हणणार. जेव्हा प्राणी आणि मानव असं आपण म्हणतो तेव्हा एक काळ असा होता की जो आपण आधी मानवापासूनचं जेव्हा बघतो तेव्हा मानव आणि प्राणी हे एकत्रच राहत होते, बरोबरीने सगळा व्यवहार चालायचे, बरोबरीने सगळ्या योजना काय जे काही करायचं आहे तो दिनचर्येचा भाग असायचा. आज मात्र दोघांचे अधिवास हे वेगळे वेगळे झालेले आहेत. एकमेकांच्या अधिवासामध्ये अतिक्रमण हे हल्ला समजला जातो. हा जो बदल घडतो आहे त्या बाबतीमध्ये प्राण्यांची मानसिकता काय असते? आता आपण बघितलं गेलं तर अर्बनायझेशन ज्याला आपण म्हणतो, शहरीकरण, हे खूप वाढलेलं आहे. आधी एवढं नव्हतं आणि माणसं आणि प्राणी हेही एवढे नव्हते आणि त्यामुळे तो कॉन्फ्लिक्ट जो आपण म्हणतो ते आपल्याला दिसून नव्हता यायचा. आता वस्ती माणसांची वाढत चालली आहे, फॉरेस्ट एरियामध्ये स्प्रेड होत चालली आहे. तर त्यासाठी प्राण्यांनी कुठे जावं त्यामुळे आणि कसं जगावं, कारण तो इंटरॅक्शन होणारच आहे. आणि त्यासाठी आपण माणूस हा ग्रेटर ह्युमन बीइंग म्हणतो, तर ग्रेटर बीइंग म्हणतो, त्याला लक्ष आपणच दिलं पाहिजे, कारण प्राण्यांना आपणच संरक्षण केलं पाहिजे. आणि त्यांची मानसिकता हे त्यांना कळत नाहीये की ही जागा माझी होती आणि आज इकडे एक बिल्डिंग उभारलेला आहे किंवा इथे एखादं डेव्हलपमेंट होत आहे, तर त्यांना आता कुठे जावं, ही माझी जागा होती आणि आता मी कुठे जावं. तर नक्कीच त्यांच्यामध्ये भीतीचा हे इमोशन असतो आणि त्यामुळे मुळे कॉन्फ्लिक्ट किंवा स्वतःचे जीव कसे संरक्षित ठेवावे ह्या हेतूने जे काही कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात प्राण्यांथ्रू ते होतात. अच्छा, प्राण्यांचं कल्याण म्हणजे नेमकं मानवी सहजीवनामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे मॅडम? प्राण्यांचं कल्याण म्हणजेच त्यांचे मानसिकता समजणे, एम्पथी आपण ज्याला म्हणतो, की त्याला कसं वाटत आहे किंवा त्याला काय होईल किंवा त्याला कितपत दुःखावेल, हे सगळं विचार करून जर आपण प्राणी कल्याण करायला गेलो तर नक्कीच मला वाटतंय प्राणी सुखी राहतील. सहवेदना आणि संवेदना असं असलं पाहिजे. येस तसंच. आता यामध्ये दोन भाग येतात. हे झालं पाळीव प्राणी आणि वन्यजीव. आता हे दोन जेव्हा प्राणी येतात तेव्हा पाळीव प्राण्यांना हे कायमच घरातल्या मुलाप्रमाणे वाढवलं जातं, त्यांची पूर्ण काळजी घेतली जाते. पण वन्यजीव जे आहेत हा सुद्धा निसर्गाचा एक महत्वाचा ठेवा आहे. त्यांच्या प्रती मात्र मानवाची भूमिका ही आक्रमक दिसते किंवा भीतीपोटी आलेली आक्रमकता असते, असं काहीसं घडतं. मग या बाबतीमध्ये वाघ सिंह असावेत पण ते पिंजऱ्यात असावेत अशी मानसिकता जी आहे, तर या बाबतीमध्ये कशा पद्धतीने दृष्टिकोन हा विस्तृत व्हायला हवा? ह्या बाबतीत कसं आहे, आपण एक हे आहे वाईल्ड लाईफ कॉरिडोर ज्याला म्हणतो आपण. अच्छा. आणि वाईल्ड लाईफ हॅबिटॅट, तर आपण ते प्रिझर्व्ह केलं पाहिजे आणि तिथपर्यंत माणसांनी गेलं नाही पाहिजे. जेवढं त्यांचं डिझर्विंग आहे कॉरिडोर्स किंवा ते आपण म्हणतो ते त्यांना नक्कीच आपण दिलं पाहिजे, कारण ती जागा जर नसली तर कॉन्फ्लिक्ट होणार. म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा मला माझी स्पेस हवी आहे असं जे आपण म्हणतो, ती प्राण्यांना सुद्धा त्यांची स्पेस देणं हे आवश्यक आहे असं काहीच आहे. आता जेव्हा प्राण्यांचा आपल्या अधिवासामध्ये घुसणं असं आपण म्हणतो तेव्हा पाळीव प्राणी हा एक भाग वेगळा आहे असं मगाशीच मी म्हटलं तसंच, पण
भटके प्राणी वन्यजीव हा जो प्रकार आहे हा अतिशय त्रासदायक आहे. मानवाच्या दृष्टिकोनातनं तर सतत त्याविषयीच्या तक्रारी येत असतात. माणसाला त्या बाबतीमध्ये अनेक तक्रारींचा सूर हा दिसतोच, पण प्राण्यांच्या दृष्टिकोनातनं कशा पद्धतीने त्यांना मार्गी लावलं जातं किंवा त्यांच्या बाबतीमध्ये महानगरपालिकेची कृतीशीलता कशी असते? प्राण्यांना नक्कीच म्हणजे भीती वाटते आहे आणि त्यामुळेच ते लोक म्हणजे जे काही मानवाच्या attack, अधिवासामध्ये हा, येतात. करणार आणि आक्रमक ऑल्सो होतात. त्यांचे जे हॅबिटॅट आहे ते आपण एनक्रोच केलेले आहेत. बरं. त्यामुळे पण ते त्यांना कळत नाही नक्की कुठे जावं म्हणून. आणि यासाठी स्पेशली जे कुत्र्यांचं व्यवस्थापन प्रोग्राम आहे आपलं, तर त्यासाठी आपण त्यांचे निर्बीजीकरण करतो महानगरपालिकेतर्फे. त्यांचे लसीकरण करतो आणि रेबीज विरोधी. आणि त्यांना जर काही ट्रीटमेंटची गरज आहे तर तेही आपल्याकडून केली जाते. हे कसं घडतं? हे काही कृतीशीलता या बाबतीतली कशी घडते? तर आपल्याला कसं आहे, काही प्रोग्राम्स आहेत ते जे ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाने राबवायचे निर्देशित केले आहेत सगळ्याच लोकल बॉडीजला. तर त्याप्रमाणे आपण NGOs ज्यांना आपण म्हणतो प्राणीप्रेमी संस्था, यांच्या मार्फत आपण निर्बीजीकरण आहे किंवा लसीकरण आहे हे सगळं आपण करून घेतो आणि त्यांना आपण फंडिंग करतो. तुमच्याकडे काही वेगवेगळ्या स्लाइड्स आहेत विषयाच्या अनुषंगाने. एक स्लाइड आहे, हे को एक्झिस्टन्स बद्दलची आहे, जेथे ॲनिमल हेल्थ जे आपले डोमेस्टिक ॲनिमल्स आहेत किंवा पाळीव प्राणी ज्यांना आपण म्हणतो, ज्यांना आपण घरी ठेवू शकतो, हे आहेत. एक वाईल्ड लाईफ आहे, वाईल्ड लाईफ म्हणजे आपले वन्यजीव, आणि ह्युमन हेल्थ. हे सगळे कसे इंटरलिंक्ड आहेत आणि हे सगळ्यांनी कसं को एक्झिस्ट केलं पाहिजे ह्याबद्दल. आणि तो जो सायकल आहे त्याला आपण इकोसिस्टम म्हणतो. अच्छा. हे खूप महत्त्वाचं आहे, स्पेशली आपल्या सार्वजनिक आरोग्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. आणि ह्यामध्ये एन्व्हायरमेंट हा अजून एक भाग आहे, ज्यालाही आपण तेवढंच महत्त्व आणि तेवढंच कन्झर्व केला पाहिजे. तेव्हाच जाऊन आपला तो को एक्झिस्टन्सचा जो सायकल किंवा जो आहे इको स्ट्रक्चर तो मेंटेन होतो, ते पूर्ण होऊ शकतं. आता तुम्ही रेबीजचा उल्लेख केला. मुळात रेबीज हा आजार आहे जो भटक्या कुत्र्यांच्या किंवा भटक्या वन्यजीवांच्या भटक्या जीवांच्या चावण्यामुळे होतो. त्याविषयी थोडंसं सांगा की त्या बाबतीमध्ये सजगता कशी असावी? नक्कीच. रेबीज हे एक व्हायरल डिझीज आहे, ज्याच्यामध्ये कुत्र्यांमुळे किंवा वाईल्ड ॲनिमल्स आहेत, कुठल्याही वॉर्म ब्लडेड ॲनिमलमुळे हे पसरू शकतं. माणसांनाही होऊ शकतं. कुत्र्यांचा खास करून कुत्र्यांकडे 90% हे कुत्र्यांमुळे पसरू शकतं. आणि त्याच्या चावामुळे, त्याच्या ज्या प्राणी आहे त्याच्या सलाइवामध्ये हे व्हायरस असतं जर तो ॲनिमल रेबीज इन्फेक्टेड आहे तर त्यांनी काय माणसांना जर तसल्या कुत्र्यांनी चावलं तर वॅक्सिनेशन करणे हे एकच सोल्युशन आहे. ह्याला ट्रीटमेंट मात्र नाही आहे. तर जर वेळेत ते लसीकरण त्यांनी करून नाही घेतलं तर डेथही होऊ शकते त्याच्यामध्ये. तर त्यासाठी आपण सगळ्या खास करून भटक्या श्वानांना आणि भटक्या मांजरींना, कारण हेच आपल्या सगळ्या वावरात आहेत, ह्यांना आपण रेबीज लसीकरण दरवर्षी करतो. आणि ॲन्युअली दरवर्षी आपल्याला हे करावं लागतं आणि महापालिकेतर्फे हे केलं जातं. आणि निर्बीजीकरणाच्या वेळी पण जेव्हा श्वानांना आपण आणतो तेव्हा आपण त्यांना हा लसीकरण करूनच परत त्यांच्या एन्व्हायरमेंटमध्ये सोडतो. अच्छा. कार्यक्रमातला पहिला फोन आहे, तुमच्या परवानगीने ते घेते. ओके, थँक्यू. आपल्याशी रवींद्र कुडाळकर बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की मानव आणि प्राणी यांना एकमेकाची भाषा समजत नसते, पण त्यांच्यामधील संवाद हा सहज सुलभ, परिणामकारक आणि सकारात्मक होण्याच्या दृष्टीने, त्यांचं सहजीवन कम्फर्टेबल होण्याच्या दृष्टीने काय दक्षता घ्यावी. आणि काही लोक काय करतात की घरी कुत्रं पाळलेलं असतं आणि बाहेरगावी जाताना त्याला वसतिगृहात, खाजगी हॉस्टेलला ठेवतात. हे कितपत योग्य वाटते? यासाठी काही दुसरा पर्याय आहे का? कारण ते हॉस्टेलला सुट होतीलच असं नाही. धन्यवाद. सगळ्यात आधी संवादाचा मुद्दा येतो की संवाद सकारात्मक या सहजीवनामध्ये कसा असावा. तर आय थिंक जोपर्यंत माणसाला हे जाणीव होत नाही की ही धरती सगळ्यांसाठी आहे,
हा. तोपर्यंत ते होणार नाही. ओहो. Then माणूस हा मी म्हणेल सेल्फिश प्राणी आहे आणि त्यामुळे जोपर्यंत त्यांना हे कळत नाही की ही धरती हे प्राण्यांसाठी पण आहे तोपर्यंत सहकार्य होणार नाही, सकारात्मक होणार नाही. म्हणजे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. यासाठी नक्कीच. कृतीशीलता काय हवी, तर मुळात आपण सगळ्या गोष्टींचा स्वीकार करायला हवा जे आजूबाजूला आहे आणि स्वीकारातून पुढचं पाऊल यायला हवं. त्यांचा पुढचा मुद्दा होता की बऱ्याचदा पाळीव प्राण्यांना हे हॉस्टेलमध्ये किंवा तात्पुरत्या वसतिगृहामध्ये ठेवून पाळीव प्राण्यांचे पालक असतात ते बाहेरगावी जातात. तर हे कितपत योग्य आहे प्राण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने किंवा मानसिकतेच्या दृष्टीने? हो, प्राण्यांना नक्कीच त्रास होतो. अच्छा. जेव्हा त्यांना आपण सोडून जातो काही दिवस. तर ह्याच्यासाठी वेगवेगळे आता नवीन हे योजना आली आहेत मी म्हणणार, ज्याच्यामध्ये काही पेट सिटिंग, जसं बेबी सिटिंग करतो हा. तसं पेट सिटिंगही आता चालू झालेलं आहे. बरं. तर प्राणी हा घरीच राहू शकतो आणि आपल्या घरी कोणीतरी येऊन प्राण्यांबरोबर आपल्या पाळीव प्राण्याबरोबर राहू शकतं. अच्छा. तर त्याला तो एन्व्हायरमेंट तरी तो नोन एन्व्हायरमेंट आपण म्हणणार की मिळतं, तर तेव्हा त्याचं स्ट्रेस लेवल थोडं फार कमी होतं. अच्छा. सोडून जाणं ते सोबत घेऊनही जाऊ शकतात. डिपेंड्स. ते आता एअरलाईन्स वगैरे खूप त्यांनी प्रोग्रेस केलेला आहे जिथे आपण डॉग किंवा कॅटला सोबत घेऊन जाऊ शकतो. हा, हा. त्या ओनरवर डिपेंड आहे ती त्यांनी घेऊन जावं की नाही. पण मला वाटतं स्ट्रेस लेवल त्यांची किंवा त्यांना जो त्रास होतो त्या पिरियडमध्ये ते कमी करायला खूप वेगवेगळे योजना म्हणजे आहेत. म्हणजे यू कॅन ट्राय. पर्याय खूप आहेत. पर्याय पर्यायांचा सकारात्मकतेने विचार होणं नक्कीच, आवश्यक आहे. नक्कीच. आणखीन जाणून घ्यायचं आहे वन्यजीव अधिवासाबाबत, पण थोडीशी विश्रांती घेतोय आणि लगेच परत येतोय. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलत आहोत ते म्हणजे प्राणी आणि मानव कल्याणकारी सहजीवन याविषयी, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्नेहा ताटेलू मॅडम. मॅडम, जेव्हा प्राण्यांविषयी आपण बोलत आहोत तेव्हा जीव म्हणजे माणसा व्यतिरिक्त असलेले जीव आणि त्याचबरोबर माणसाने आखलेले कायदे यांचं काही नातं आहे का? कायदा काय म्हणतो या जीवांच्या बाबतीवर? नक्कीच आहे. 1960 पासून आपण कायदा प्राण्यांचे संरक्षण करायला बनवलेले आहेत. आपण त्याला सांगतो द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स ॲक्ट 1960, आणि त्या कायद्याखाली बरेचसे हे नियमावली तयार करण्यात आलेले आहेत. मी पटकन एक फोन घेऊन त्या नियमाविषयी समजून घेतलं तर चालेल का? नक्कीच नक्कीच. रुपेश गुजराती आपल्याशी बोलू इच्छितात. नमस्कार रुपेशजी. हा मॅडम, मी रुपेश गुजराती बोलतो. माझा प्रश्न असा आहे की कुत्रा चावल्यानंतर 14 इंजेक्शन घ्यायला सांगितले जातात. तर ते आपल्याला माहित नसतं कुत्रा कसा आहे, म्हणजे तो छोट्यापासून मोठा किंवा तो आजारी आहे का काय आहे. तर हे सक्तीचं असतं का 14 घ्यावे का? आणि रेबीज आणखी कुठले प्राणी चावल्यानंतर होतो? धन्यवाद मॅडम. मगाशी आपला जो मुद्दा होता त्या अनुषंगाने तुमच्याकडे खूप छान स्लाइड्स आहेत रेबीज नियंत्रणाच्या बाबतीतल्या. तर मुळात रेबीज काय, आपण त्याविषयी पूर्णच सांगूया का? रेबीज नेमका रोग काय आहे, कुठल्या प्राण्यांच्या चावण्यामुळे होतो आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना काय केली जाते? नक्कीच आपण सांगू शकतो. मी थोडे स्लाइड्स दाखवते. तर मॅम, रेबीज म्हणजे काय त्याविषयी सांगूया आपण. तर रेबीज म्हणजे एक व्हायरल डिझीज आहे. ते कुत्र्यांचे, खास कर कुत्र्या किंवा कुठल्याही प्राण्याच्या चावा घेतल्याने होऊ शकते. त्याच्या कोणते प्राणी लाळात आहेत ते प्राणी आहेत खास करून कुत्रा, मांजर आणि कोल्हा. स्लाइड वरती दिसत आहेत का? दिसत आहेत नक्की. माकड हे प्राणी आपल्या जवळपास राहतात. अच्छा. त्यामुळे ह्यांच्याकडून आपल्याला होण्याची शक्यता जास्त आहे. बरं. आणि रेबीज हा एक झुनॉटिक डिझीज आहे, त्यामुळे हे प्राण्यांनाही होऊ शकतो आणि माणसांनाही होऊ शकतो. बरं. तर कुठल्या प्राण्यांकडून नाही होऊ शकत आहे ते आहे माशी किंवा पक्षी किंवा मासा. बरं. आणि कसं होऊ शकतो हे, जेव्हा कुत्रा एखादा आपल्याला चावा घेतो, तो कुत्रा जर रेबीजनी इन्फेक्टेड आहे तर त्याच्या राळ आपल्या स्किन थ्रू जर का पास होऊ शकतो तरच आपल्याला ते पसरू शकते आपल्या अंगात. पण त्याच्यासाठी आपण जर का लसीकरण वेळेत घेतलं,
वेळेत म्हणजेच 24 तासाच्या आत बाईट झाल्याच्या अच्छा. तिथपासून काही एक कोर्स आहे ते आपण जर वेळोवेळी घेतले तर आपण रेबीज पासून वाचू शकतो. पण हे कळतं का की प्राण्याकडे बघून की हा नक्कीच याच्या कळतो, चाव्यामधून नक्कीच रेबीज होऊ कळतो. शकतो हे? तर एकतर त्या कुत्र्याची राळ गळते, बरं. कारण त्याचा जो जॉ असतो तो हा. पॅरालाइज झालेला असतो, अच्छा. त्याच्यामुळे तो राळ रोखू नाही शकत आणि त्या राळीतच रेबीजचा व्हायरस असतो, जंतू असतात. येस. बरं. तर तो प्राणी कोणालाही म्हणजे नॉट माणूस पण कुठल्याही इनॅनिमेट ऑब्जेक्टला आपण अटॅक करू शकतो. जर पकडलं तर खूप जोराने चावा घेतो आणि लंगडत असतो किंवा पडलेला असतो. खूप वेगळे वेगळे नर्वस, बेसिकली त्याचा ब्रेन अफेक्ट होतो, त्या कुत्र्याचं ब्रेन अफेक्ट झालेला असतो, म्हणून त्यालाही ऍक्च्युली कळत नसतं की तो काय करतोय. अच्छा. पण तसले सगळे सिम्पटम्स तो दाखवू शकतो. बरं. चालता चालता पडणार किंवा कुठे चालतोय त्याला कळत नाहीये, कुठेतरी आपटणार, हे सगळे साईन्स आहेत रेबीजचे. बरं, म्हणजे एखादा कुत्रा चावल्यानंतर ही लक्षणं दिसली तर ताबडतोब त्याविषयी चावल्यानंतर लक्षणं दिसू दे किंवा नको, तुम्ही ते वॅक्सिन किंवा लसीकरण जे आहे ते जाऊन घेतलंच पाहिजे. कारण कधी कधी काही डॉग्स हे लक्षणं दाखवत पण नाही. ह्या जेवढ्या मी सांगितले त्यापैकी 2ही लक्षण जरी त्या कुत्र्यामध्ये असले तर त्याला रेबीज असू शकतं असं आपण सांगतो. बरं, आता ह्या दृष्टिकोनातून आणखीन कोणती माहिती आहे की जी प्रेक्षकांनी लक्षात घेणं तर आवश्यक आहे? या दृष्टिकोनातून पहिली गोष्ट तुम्ही जे करायची आहे ती आहे फर्स्ट एड. फर्स्ट एड मध्ये वाहत्या पाण्यात तुम्हाला हात, जेव्हा जो काही पार्ट तुमचा अफेक्टेड आहे त्याला वाहत्या पाण्यात 15 मिनिटासाठी धुणे गरजेचं आहे आणि त्याबरोबरच साबणाचा वापर करणार आणि ते सगळं व्हायरस धुवून काढायचं. आपण जेवढं 50% आपला व्हायरल लोड तिथेच कमी होतो. अच्छा. तर हा फर्स्ट एड हा खूप महत्वाचा आहे आणि 15 मिनिटं म्हणजे 15 मिनिटं हे आणि वाहत्या पाणी खाली, हे 3 गोष्ट आहेत जे आपण जर फॉलो केले तर नक्कीच तो व्हायरस 50% कमी होणार आणि लगेच मग आपल्याला जवळच्या डिस्पेन्सरी किंवा हॉस्पिटलला जाऊन रेबीजची लसीकरण घ्यायचं आहे. आणि त्याचा कोर्स जो आहे तो आता सध्या जर इंट्राडर्मल म्हणजे स्किनच्या खाली जेव्हा आपण इंजेक्शन घेतो तर ते 4 इंजेक्शन घ्यावे लागतात आणि जर मसलमध्ये दिलं जातं, इंट्रामस्क्युलर म्हणतो आपण त्याला, तर 5 इंजेक्शन दिले जातात. तर ते जे 4 इंजेक्शनचा कोर्स आहे तो पहिल्या दिवशी म्हणजे 0 डे म्हणतो आपण त्याला, ज्या दिवशी आपल्याला बाईट होतो त्याच्या 24 तासाच्या आत घेतलं पाहिजे, त्याला आपण 0 डे म्हणतो. मग डे 3, मग 7 आणि 28 असा तो शेड्यूल आहे आणि तो शेड्यूल आपण पूर्णपणे फॉलो केला पाहिजे. बरं, अजून कोणते मुद्दे आहेत की जे लक्षात घ्यायला हवेत? तर दुसरं एक आहे की आपण जर तुम्ही हा स्लाइड बघाल तर त्या प्राण्याच्या डोळ्यात आपण बघायचं नाहीये. जर असं वाटतंय की तो आपला अटॅक करायला येते तर त्याच्या डोळ्यात नसतं बघायचं आणि तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही स्थिर उभे राहा, मूव्हमेंट नाही करायची. कारण मूव्हमेंट झालं की त्याला लक्षात येतं आणि ते तुम्हाला अटॅक करू शकतो. तर तुम्ही ॲज लाईक अ ट्री म्हणतो आपण, तुम्ही तिथेच उभे राहायचंय आणि अजिबात मूव्ह नाही करायचं. तर हालचाल केले की प्राणी घाबरतात असं काही घाबरतात नाही. रेबीजचा प्राणी ह्याला लक्षातच नसतं की तो काय करतोय. अदरवाईज हालचाल केली की तो घाबरू शकतो किंवा तो रागावूही शकतो. ते त्या कुत्र्याच्या मानसिकतेवर आहे. पण रेबीजच्या प्राणीला काही हल्लं की त्याला असं दिसतं की काहीतरी होतंय तर ते तुम्हाला अटॅक करू शकतो. अच्छा. हा, तर त्यामुळे कुत्र्यांसमोर जेव्हा जर का तो तुमच्यावर अटॅक करायला येतोय तर तिथे उभं राहणं हे बेस्ट सोल्युशन आहे. कारण त्याच्यासमोर पळायला आपण गेलो तर डॉग्सला चेजिंग इन्स्टिंक्ट आपण म्हणतो की ते मागे लागणं, तर ते त्यांना असं वाटतं की हे का पळतंय आणि मला ह्याच्या मागे पळायला पाहिजे. तर चेस करायचं त्यांचं एक इन्स्टिंक्टिव्ह नेचर आहे. तर ते प्राणी करणार म्हणजे डॉग्स, खास करून आपल्याकडे जर तुम्ही बघाल एखादा पोरगा पळतो आणि त्याच्या मागे डॉग पळतो तर ते चेस इन्स्टिंक्ट हा त्यांना नॅचरली असतो की ते इदर प्लेफुली किंवा इन्क्विजिटिव्हली ते लोक करू शकतात. आणि डोळ्यामध्ये बघायचं नाहीये हे महत्वाचं आहे, त्यातून त्यांना डिवचल्यासारखं होऊ शकतो. पुढचा फोन आहे, मंगला आपटे आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार. बोला. मला असा प्रश्न विचारायचा आहे की कुत्रं आपण जर पाळलं गेलं तर मग त्याला अशी वेगळी जागा असावी किंवा त्याला असं पिंजऱ्यात ठेवावं. कारण कसं होतं की लोक आले की लगेच घाबरतात आणि रस्त्यावर जर कुत्रं जर असेल तर नकळत जर त्या माणसाला जर चावलं गेलं
तर काही जण रस्त्याला आपण काही करू शकत नाही, पण लगेच आपण काही जण पट्टी बिट्टी बांधतात किंवा रक्त सगळीकडे पसरू नये म्हणून, आणि इंजेक्शन पोटात घ्यायला लागतात. तर ती इंजेक्शन घेणं आवश्यक आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुत्र्याला जे पिसवा वगैरे असतात तर त्याचं इन्फेक्शन माणसांना होऊ शकतं का? धन्यवाद. त्यांचे 2-3 मुद्दे आहेत. एक म्हणजे पाळीव प्राण्यांना, जे पाळीव प्राणी पाळतात त्यांनी पाळीव प्राणी हे घरामध्ये जेव्हा कोणी येत आहे तेव्हा सुरक्षित ठिकाणी ठेवलं पाहिजे, कारण त्या घरात येणाऱ्या पाहुण्यांना भीती वाटू शकते. हा त्यांचा एक मुद्दा आहे. दुसरा त्यांचा मुद्दा आहे ते म्हणजे प्राणी चावल्यानंतर घेण्याची इंजेक्शन ही एवढ्याच प्रमाणामध्ये किंवा त्या एका विशिष्ट पद्धतीनेच घ्यावी लागतात का? आणि तिसरा त्यांचा मुद्दा आहे ते म्हणजे, त्यांनी तिसरा मुद्दा कुठला म्हणला होता की प्राण्यांच्या अंगावरती जे किडे असतात त्या बाबतीमध्ये मानव प्राण्यांना काही धोका असू शकतो का? ओके, तर आपण पहिला प्रश्न घेऊया. तो आहे की मुळात मानव प्राणी जेव्हा आपल्याकडे आपण पाळतो नक्की. तेव्हा येणारे पाहुणे आणि त्यांचं असलेलं नातं. येस, आता ते माणसावर डिपेंड करतं की त्यांना प्राणी आवडतात का नाही, आणि आपला घरातला पाळीव प्राणी हा कसा आहे हे आपल्याला माहिती आहे. जर तो प्राणी असं वाटतंय की अटॅक करेल किंवा समोरच्या माणसाला जर त्याचं वावरणं आपल्या धोकादायक होऊ शकतं असं वाटत नाही, तर त्यांनी नक्कीच त्या पेटला, त्या पाळीव प्राणीला साईडला ठेवावं तेवढापुरती. आणि म्हणजे ते ओनरवर डिपेंड करतंय की ते सुरक्षित पद्धतीने ठेवलं तर दोघांच्याही अधिवास आनंददायी होऊ शकतो. सहजीवन काही काळासाठी असलं, काही तासांसाठी असलं तरी ते आनंददायी शक्य होऊ शकतं. काही लोकांना नाही, ते घाबरतात वगैरे, तर ते आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. नक्कीच. येस. आणि दुसरा मुद्दा आहे तो की जेव्हा प्राणी चावतात किंवा काही चावा घेतला गेला, हल्ला झाला, तर त्यावेळी पट्टी बांधणं, रक्तदाब दाबून ठेवणं, अशा काही गोष्टी घडतात ज्या भटक्या कुत्री असतील किंवा भटके प्राणी आपण असं म्हणूया, कुत्री असं नाही, भटक्या प्राण्यांच्या हल्ल्यामधून होणारी इजा, यावेळी काय कृतिशीलता हवी आणि त्या बाबतीमधले असलेले समज गैरसमज याविषयी सांगूया. तर जसं मी सांगितलं आधीही की पहिले फर्स्ट एड करणं खूप गरजेचं आहे, की 15 मिनिटं वाहत्या पाणी खाली डिटर्जंट किंवा सोप लावून आपण त्या जखमेला धुणं, त्याला पट्टी करणं हे ॲडवायझेबल नाही आहे. आपण जेवढा लवकर डॉक्टराकडे जाऊ शकतो तेवढं जाणं, आणि तिथे जो लसीकरणाचा जो कोर्स आहे तो पूर्ण करणं, हे खूप रिसर्च करून आपण हा कोर्स तयार केलेला आहे. तर तो कंप्लीट केलाच पाहिजे. आधी ते 14 इंजेक्शन पोटात होती, ते आता नाहीये. आता फक्त 4 इंजेक्शन आहे, जे दोन्ही हातावर 0.1 ml एवढंच दिलं जातं. तर ते एवढं काही पेनफुल पण नाही आहे. तर आता खूप म्हणजे डिफिकल्ट नाही. येस, हां, म्हणजे एवढं त्रासदायक नाहीये ते इंजेक्शन घेणं. म्हणजे वैद्यकशास्त्राने त्या बाबतीमध्ये आधुनिक पद्धतीने जी प्रगती केलेली आहे त्या प्रगतीच्या माध्यमातून या बाबतीत पुढे जाता येणं शक्य आहे. आणि त्या बाईटमध्ये पण काही कॅटेगरीज असतात. तर त्यामध्ये एक आहे की फक्त चाटलं गेलंय आपल्या हाताला किंवा आपल्या स्किनवर काही ब्रेक नाही झालाय, तर त्या केसमध्ये आपण काही करायला गरज नाही, फक्त जखम धुतली तरी चालेल. दुसऱ्यामध्ये आपल्याला ब्रुझिंग म्हणतात, ज्याच्यामध्ये रक्त नाही आलेलं आहे त्या जखमेतून, तर त्यामध्ये आपण फक्त लसीकरण ॲडवाइस करतो. आणि तिसरा जो कॅटेगरी आहे त्यामध्ये जेव्हा बाईट झालेला आहे आणि खूप डीप आहे किंवा ब्लीडिंग झालेलं आहे, म्हणजे रक्त आलेलं आहे बाहेर, तर त्या केसमध्ये आपल्याला त्या जखमेतही एक इंजेक्शन दिली जाते. त्याला आपण इम्युनोग्लोब्युलिन म्हणतो, RI. तर ते आपण दिलंच पाहिजे. आणि ते प्रत्येक माणसाला ज्याला हे बाईट झालेली आहे आणि ब्लीडिंग झालेलं आहे त्यांनी इन्सिस्ट करून ती RIG घेणे गरजेचं आहे. बरं, त्यांचा पुढचा मुद्दा होता ते म्हणजे प्राण्यांमध्ये असलेले किडे किंवा प्राण्यांमध्ये असलेला इतर काही इन्फेक्शन्स आहेत, त्याचा मानवाला त्रास होऊ शकतो का? काही इन्फेक्शन्स हे झुनोटिक आहेत, आणि जे किडे आपण म्हणतो त्याला आपण टिक्स किंवा फ्लीज असं म्हणतो, गोचीड. तर ते जे किडे आहेत त्याच्यामुळे काही आजार आहेत जे माणसांनाही होऊ शकतात. तर त्यांनी थोडी आपण काळजी घेतली पाहिजे. आपला जो पाळीव प्राणी आहे त्याला अँटीपॅरासायटिक ड्रग्ज वगैरे आपण ज्याला डिवॉर्मिंग म्हणतो, ते सगळं आपण रेग्युलरली केलं पाहिजे. बरं, आणि जेव्हा भटके प्राणी असतात तेव्हा त्या बाबतीमध्ये काय करू? भटके प्राण्यांवरून आपण जर डायरेक्ट इंटरॅक्शन मध्ये आहोत
तर प्रॉब्लेम आहे. पण ती जी लोक आहेत त्यांच्याबरोबर राहतात किंवा खेळतात किंवा त्यांना जेवण देतात, ती लोक त्यांचे संरक्षण करतात. अच्छा. त्यांनी केलंच पाहिजे. आणि बाकी असं आपल्याला रस्त्यावर चालता चालता काही तसले गोचिड आपल्या अंगावर येणार असं नाहीये. अच्छा. प्राण्यांची होणारी अवैध विक्री किंवा त्यांचा होणारा छळ आणि कायदा याविषयी काय सांगू शकाल? अच्छा. आपल्याकडे एक नवीन 2017 मध्ये डॉग ब्रीडिंग अँड मार्केटिंग रूल्स आणि 2018 मध्ये पेट शॉप रूल्स असे नोटिफाय केले गेले आहेत. बरं. तर हे दोन्हीही हे ब्रीडिंगला कंट्रोल किंवा जे पेट ट्रेड म्हणणार आपण किंवा पेट ॲनिमल जे विक्री होतात किंवा त्याचा जो बिझनेस आहे त्याच्यावर नियंत्रण आणण्याकरिता हे आहेत. बरं. तर ते सगळे आपल्या प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स ऍक्टच्या खाली रूल्स बनवले गेले आहेत. तर डॉग ब्रीडिंग मार्केटिंग मध्ये तो जो डॉग आपण ब्रीड करतो, तो जो श्वान आपण ब्रीड करतो, त्याला आपण कसं ठेवावं, त्याला किती वेळा आपण ब्रीड करू शकतो, अच्छा, आणि किती सायकल त्याचे आपण घेऊ शकतो, किती वयापर्यंत त्यांना ब्रीड करू शकतो, हे सगळं त्या रूल्स मध्ये मेन्शन केलेलं आहे. बरं. येस. आणि पेट शॉप रूल्स जे आहेत त्याच्यामध्ये आपण जेव्हा एखादा पेट विकायला ठेवतो, दुकानात ठेवतो किंवा घरून विकतो, जे काय आहे, तर त्या पिल्लांना किंवा त्यांच्या आईला कसं केलं पाहिजे, कसं ठेवलं पाहिजे आणि त्यांना कसं रेअर केलं पाहिजे, कशी काळजी घेतली गेली पाहिजे, म्हणजे कुठल्या कंडिशन मध्ये आपण त्यांना विकतो, ते सगळं कधी विकतो, कुठल्या वयात विकतो, हे सगळं त्या रूल्स मध्ये सांगितलं गेलं. म्हणजे हे नियमावलीच्या अनुषंगाने आणि त्याच्या नियंत्रणाखालीच या गोष्टी घडायला हव्यात, नाही का? आता मॅडम आपल्या सहजच मेसेजेस दिसतात की सोशल माध्यमातून फिरताना की म्हणजे अमुक इथं उपलब्ध आहे, अमुक इथं अमुक एक प्राणी उपलब्ध आहे आणि तो दत्तक द्यायचा आहे किंवा तो हवा असेल तर अवश्य प्राणीप्रेमींनी घेऊन जावा. या जाहिरातींच्या बाबतीमध्ये कशा प्रकारे प्राणीप्रेमींनी प्रतिसाद देणं अपेक्षित आहे? तर काही वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये तो प्राणी आपण अडॉप्शनला टाकलेला असतो. तर त्याचा रिझन जाणून घेणे आणि खास करून अबॅन्डनमेंट किंवा त्या प्राण्याला सोडून देणे, काही वर्ष आपल्याकडे ठेवून त्याला मग अबॅन्डन करून देणे, ही एक मोठा रिझन आहे की तो जो श्वान आहे किंवा ती जी मांजर आहे ती अडॉप्शनला दिली जाते. तर पण नक्कीच प्राणीप्रेमींनी त्यांना अडॉप्ट करावं, कारण त्यांना सेकंड होम असं आपण देऊ शकतो. तर आहे ते होतं, म्हणजे अबॅन्डनमेंट होतं आणि अडॉप्शनही, पण अडॉप्शन एवढ्या प्रमाणाने होत नाही जेवढं अबॅन्डनमेंट होतं. आणि काही आता नवीन ट्रेंड चालू झालाय की रेस्क्यू डॉग, म्हणजेच आपला जो श्वान आहे, रस्त्यावरचा श्वान, ह्यांनाही काही लोक आता अडॉप्शनला वगैरे प्रमोट करतात. काही संस्था आहेत जे खास ह्यांचे अडॉप्शन कॅम्प्स अरेंज करतात. तर त्यांनाही घर मिळावं ह्या हेतूने अडॉप्शन झालं पाहिजे. अच्छा, हा दृष्टिकोन ठेवून चालायला हवं. पुढचा फोन आहे, संदीप खेडकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. बोला. हा मॅडम, नमस्कार. नमस्कार सर, प्रश्न विचारा. मॅडम, आपण घरामध्ये कुत्रे मांजर पाळतो, तर घरात त्यांचे केस सगळीकडे पसरलेले असतात, तर त्या केसांमुळे काही अपाय आहेत का? बर, धन्यवाद. पसरलेले केस, प्राण्यांचे घरामध्ये जेव्हा प्राणी पाळले जातात, कुत्रा किंवा मांजर, तेव्हा त्यांचे केस जे आहेत ते घरभर पसरले जातात. आणि प्रत्येक वेळी असलेला त्याच्यातला भाग नाही, पण जेव्हा केस पसरलेले असतात तेव्हा त्यातून धोका निर्माण होऊ शकतो का? नक्कीच काही लोकांना त्यांच्या केसांमुळे हेल्थ इश्यूज होऊ शकतात. तर ते केस न पसरावे किंवा त्यांना आपण कसं कंट्रोल करू शकतो ह्याच्यावर भार दिला पाहिजे. तर एक तर आहे की दरवर्षी 2दा तरी त्यांचे केस जाणार, म्हणजे थोडेफार पडतात, नाही कापले नाही पण ते पडतात. नॅचरल शेडिंग आपण त्याला म्हणतो, वर्षातून 2दा हे होतात, गळतात. हो, गळतात. आणि त्यामुळे ते रेग्युलर ग्रूमिंग आपण केलं पाहिजे. त्यांचं जे केस ब्रशनी दिवसातून एकदा तरी तुम्ही हे केलंच पाहिजे. आणि जेव्हा अॅन्युअल शेडिंग आपलं जे म्हणतो ते होतं, तेव्हा ते थोडंफार अजून केअरफुल राहून थोडं घरात क्लिनिंग थोडं बेटर झाली पाहिजे. तर त्या आणि दुसरं अजून एक आहे, जेव्हा त्यांना स्किनवर काही प्रॉब्लेम आहे
तर त्यावेळी पण केस गळतात. अच्छा, तर ते मूळ काय आहे ते ॲड्रेस करणं हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे असं म्हणता येईल मॅडम की घरामधला जो प्राणी आहे, कुठलाही पाळीव प्राणी असू दे, तर तो घरातला एका सदस्याप्रमाणे त्यावर लक्ष ठेवून त्याचं वैद्यकीय शेड्यूल काय आहे, त्याचबरोबरीने त्याचं काय जे काही लसीकरण आहे ते व्यवस्थित राबवलं गेलं पाहिजे. वेळोवेळी त्याला जी काही औषधं आहेत, त्याचबरोबर जे काही सप्लिमेंट्स आहेत, ते सगळं काही व्यवस्थित निगराणीखाली, वैद्यकशास्त्राच्या तज्ज्ञांखाली, मार्गदर्शनाखाली ह्या गोष्टी पार पडायला हव्या. आणि जसं सदस्याची आपण काळजी घेतो तशी त्या पाळीव प्राण्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. भटके प्राणी जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आपण कुठेही आक्रमक वाटू नये आणि त्यांना भीती वाटू नये अशा पद्धतीने आपला अधिवास असला पाहिजे. त्यांच्या भोवती असलेला आपला सहवासही सुरक्षित असला पाहिजे दोघांच्या दृष्टिकोनातून. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या जाणून घ्यायच्या आहेत. छोटीशी विश्रांती घेतोय, आम्ही लगेच परत येतोय हॅलो सह्याद्रीमध्ये. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलत आहोत ते म्हणजे मानव आणि प्राणी यांचं कल्याणकारी सहजीवन कशा पद्धतीने असावं याविषयी. आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्नेहा ताटेलू मॅडम आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. मॅडम, आपण मगाचपासून प्राण्यांचं आणि मानवाचं असलेलं नातं याविषयी बोलत आहोत. बऱ्याचदा यामध्ये ओढ दिसते की ज्यामुळे आपण प्राण्यांना घरामध्ये पाळतो आणि त्या दृष्टिकोनातून बऱ्याच जणांचा सहवास कशा पद्धतीने आनंददायी परस्पर पूरक होईल असं असतं. पण यामध्ये 2-3 गोष्टी दिसतात. जे प्राणी पाळीव वर्गातले आहेत त्यांच्या प्रती हा आनंददायी दृष्टिकोन आहे. पण बऱ्याचदा आता बातम्यांमध्ये आपण ऐकत असतो की अमुक वन्यजीव जो आहे तो आक्रमक पद्धतीने मानवी अधिवासामध्ये घुसलेला आहे, इमारतींच्या खाली लपलेला आहे. त्यावेळी प्रचंड आक्रमकता जनसमुदायामध्ये दिसते, प्राणी पण भेदरलेले दिसतात. त्यावेळी कृतिशीलता काय असायला हवी, कशा पद्धतीने हे वातावरण शांतपणे हाताळलं गेलं पाहिजे? वाईल्ड लाईफ जे आपण म्हणतो ते त्यांचा जो कव्हर आहे किंवा त्यांची जो एरिया आहे तो कमी झाला आहे आणि म्हणून ते माणसांच्या वस्तीत शिरत आहेत. तर तर त्यांचं काही रिझन असू शकते, खास करून त्यांचं जेवण म्हणजे अन्नासाठी येणार. आणि म्हणजे आता त्यांची ती जी जागा होती ती थोडी थोडी होऊन कमी होत आहे. तर आणि तेही म्हणजे सिटी साईडमध्ये वावरत आहेत, त्यांनाही त्याची सवय होत आहे कारण त्यांना अजून जागाच राहिलेली नाही की त्यांनी कुठे जावं. आणि त्या वनातही त्यांना जे अन्न मिळणार तेही कमी झालेलं आहे. तर त्यामुळे ते आपले जे कॉन्फ्लिक्ट म्हणतो किंवा सिटीमध्ये जे येत आहेत प्राणी, वाईल्ड लाईफ, ते होत असतं. बरं मॅडम, मला तुमच्या कामाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता फार आहे. जेव्हा जेव्हा आपण बोलायचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही सतत एका विशिष्ट कामाच्या पद्धतीने सतत व्यस्त असता. हे काम आहे जेव्हा पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून आपण काम करता, वरिष्ठ अधिकारी आहात आपण, हे काम नेमकं कशा पद्धतीचं चालतं की ज्यामध्ये खूप जबाबदाऱ्या एका वेळी पार पाडायच्या असतात? हो, तर पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून मी गेले 10 वर्ष आता काम करत आहे. आणि हे जे प्राण्यांचे जे निर्बीजीकरण कार्यक्रम आहे किंवा त्यांचं लसीकरण कार्यक्रम आहे, हे सगळं राबवणं, हे सगळे एवढे मुंबईमध्ये जवळजवळ 90,000 एवढे श्वान आणि त्याच प्रमाणात 50,000 तरी मांजरी एवढे असतील. तर त्यांचं लसीकरण करून घेणे किंवा त्यांचं निर्बीजीकरण हे करून घेणे, ह्याला नक्कीच खूप प्लॅनिंग आणि लागतं. तर त्याच्यामुळे एफर्ट्स आहेत आणि ते महापालिकेकडून केले जात आहेत. बरं, हो तसं आहे. आणि बऱ्याच गोष्टी त्यामध्ये दडलेल्या आहेत ना. कारण प्रेक्षकांना सांगायला आवडेल की मॅडम फोनवरती बोलायला, खायला प्यायला सुद्धा सापडत नाहीत, इतक्या त्या बिझी असतात. तर नेमकं हे काय, कशा पद्धतीने या सगळ्याचं तुम्ही नियोजन करता याबाबत जाणून याच्यामध्ये कसं आहे, पब्लिक इन्व्हॉल्वमेंट पण आहे. जर तुम्ही बघाल तर पब्लिकमध्ये तुम्हाला दोन्ही साईडची लोक मिळतील, जे प्राणी प्रेमी पण आहेत आणि ज्यांना प्राणी नको आहेत. म्हणजे आय विल नॉट से हेटर्स, पण ज्यांना त्यांचा आजूबाजूला वावरणं आवडत नाही किंवा जे काय आहे. तर ते आपल्याला बॅलन्स करायचं आहे, दोन्ही बाजूंचे ऐकून घ्यायचं. तर अख्खा म्हणजे आमचा जो दिवस आहे
ह्याच्यामध्ये असतं आणि ते आपण जे लोक अफेक्ट होतात प्राण्यांमुळे त्यांचा जो प्रॉब्लेम आहे त्याला कसं ॲड्रेस करायचं अच्छा. आणि प्राण्यांचंही वेलफेअर मेंटेन करायचं हे सगळं करत असताना तसा आमचा दिवस बिझी जातो. एक वेगळ्या पातळीवरची लढाई ही सतत सुरू असते असं आहे, जी सकारात्मकतेसाठी खास करून आहे. आपल्याला पुढचा फोन आहे. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतायत निबाणीहून. नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे, हा. एखादा जंगली प्राणी किंवा भटकी जनावरे, कुत्री, माकड किंवा असं गाय वगैरे रस्त्यावरून जात असतात, त्यांना कोणत्या कारणामुळे अपघात किंवा काहीतरी इजा वगैरे होतो, तसे इजा झालेले किंवा जखमी झालेल्या जनावर प्राण्यांनी आपण कशा प्रकारे संगोपन किंवा देखभाल करू शकतो, कशा प्रकारे आपण त्यांची काळजी घेऊ शकतो, याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न आहे. धन्यवाद. जेव्हा रस्त्यावरती चालणारे भटके प्राणी जे आहेत त्यांना अपघात झाला, इजा झाली, तर त्यापुढे त्यांचं संगोपन कशा पद्धतीने होऊ शकतं, देखभाल कशी होऊ शकते? आपल्याकडे जे संस्था आहेत, प्राणीप्रेमी संस्था ज्यांना म्हणतो, तर त्यांच्याकडे जे काही फर्स्ट एड किंवा ट्रीटमेंट किंवा ॲडमिशन हे सगळे सुविधा उपलब्ध आहेत. अच्छा. तर जर आपल्याला स्वतः त्या प्राणीला घेऊन जाता येत नाही तर नक्कीच एक फोन कॉल आपण करू शकतो की जवळपासच्या संस्थेला किंवा एखादी ॲम्ब्युलन्स सर्व्हिस बोलून घेणे आणि तसला तो ॲनिमल रिपोर्ट करणे की त्याला ॲक्सिडेंट झालाय किंवा लागलंय. परिसरातल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क साधणे हे महत्त्वाचं आहे. महानगरपालिकेचे काही कॉन्टॅक्ट्स आहेत, एनजीओचे नंबर्स आहेत, त्यांना आपण कॉल करू शकतो. बर. हो. आणि त्यावेळी त्यांच्याकडून पुढची जेवढं काळजी होऊ घेतली शकतं जाते. आपण करतो. शालेय स्तरावरती कशा पद्धतीने हे प्रेम किंवा कशा पद्धतीने सुरक्षितता आणि कशा पद्धतीने आक्रमकतेला उत्तर द्यायला शिकवू शकतो? शाळेय शिक्षणातच सगळ्यात जास्त आपण करुणा किंवा कंपॅशन जे म्हणतो ते आपण पोरांमध्ये, मुलांमध्ये घडवू शकतो, म्हणजे त्यांना शिकवू शकतो. आणि तिथपासून ते जे मोठे होऊन ह्युमन बिईंग्स होतात ते नक्कीच कंपॅशनेट ॲनिमलचा विचार करणारे राहतील. या व्यतिरिक्त आपण त्यांना हेही शिकवतो की कुत्र्यांबरोबर कसं वागायचं आणि एखादा कुत्रा जर तुम्हाला अटॅक करतोय तर स्वतःला कसं वाचवायचं. तर कुत्र्यांचे जसे एक स्लाइड दाखवते त्या कुत्र्यांचे बिहेवियर किंवा आपण वर्तन म्हणतो, तर ते सगळं कसं समजून घ्यायचं की एखादा डॉग हा रागवलेला आहे किंवा हा आता मला चावायला येणार आहे, तर तो दात दाखवेल किंवा त्याचं बॉडी लँग्वेज तसा असेल की तो आता आपल्याला अटॅक करायच्या मोडमध्ये येत आहे. आणि एखादा आनंदी श्वान जर आहे तर तो शेपूट हलवणार किंवा तो हॅप्पी दिसणार, आपल्याला खेळायला येणार आपल्याकडे. तर हे सगळं आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्या मुलांना हे कळलं पाहिजे. एखादा घाबरलेला जो कुत्रा असतो त्याची शेपूट खाली दाबलेली असते, त्याचे कान मागे असतात, तर हे सगळं समजवणं त्यांना आणि त्यांनी ते समजून घेणं हे आपलं हेतू असतं. हे शालेय स्तरावरती सुद्धा या बाबतीमधलं प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. नक्कीच. आणि आपल्या करिक्युलममध्ये पण ॲनिमल वेलफेअर हा विषय ॲड करणं हे खूप गरजेचं आहे. स्वयंसेवी संस्थांचं असलेलं योगदान याविषयी आपण काय सांगू इच्छिता? स्वयंसेवी संस्था हे एक पिलर आहेत मी म्हणणार आपल्या हे सगळ्या प्राणी कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करण्यात. तर ते खास करून प्राण्यांना रेस्क्यू करणे, एखाद्या प्राणीला लागलंय किंवा आजारी आहे किंवा काही, त्यांना रेस्क्यू करणे, त्यांना रिहॅबिलिटेट करणं, त्यांना जेवण पुरवणं किंवा अन्न पुरवणं आणि त्यांचं निर्बीजीकरण करून घेणं, त्यांच्यावर होणाऱ्या क्रूरतेचा बद्दल कारवाई करून घेणे, हे सगळं प्राणीप्रेमी संस्था करतात आणि ते खूप गरजेचं आहे. साप किंवा अजगर सरपटणारे प्राणी जे आहेत त्या बाबतीत सुद्धा एक भीती प्रचंड आहे समाजामध्ये. किंबहुना ते दिसले प्राणी की आधी योग्य अयोग्य, विषारी बिनविषारी हा विचार न करता त्यांच्यावर हल्ला केला जातो. या बाबतीमध्ये आपण अधिकारी या नात्याने, अभ्यासक या नात्याने काय सांगू इच्छिता? या बाबतीत काही रेस्क्यू ऑर्गनायझेशन आहेत आणि आपण त्यांना बोलून घेणे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण हे आपल्याला ते हँडल होणार नाही. जो तो साप किंवा तो सरपटणारा प्राणी जे काही आहे ते जिथे आहे त्याला तिथेच त्याला फक्त त्याच्यावर लक्ष देऊन ठेवणे आणि ती रेस्क्यू टीम बोलून ती रेस्क्यू टीम त्यांना व्यवस्थितपणे पकडून त्यांना वाईल्ड लाईफमध्ये परत रिहॅबिलिटेट करतील.
तर आपण त्याच्यावर काहीच नाही करायचं, आपण फक्त स्वतःची काळजी घेतली पाहिजे तेवढंच. अच्छा, आता मॅडम बऱ्याचदा असं होतं ना की जंगलांमध्ये जाऊन दर्शन करणं हे एक औत्सुक्याचा आणि कुतूहलाचा भाग असतो, पण बऱ्याचदा आता असेही किस्से ऐकायला मिळतात की तिथं गेल्यावरती प्राणी बघत असताना ते प्राण्यांकडनं सुद्धा हल्ले घडतात, किंवा दुसरं टोक घडतं की प्राणी बघायला म्हणून आपण सुरक्षित वाहनामधनं तिथे पोहोचतो पण प्राण्यांचं दर्शनच होत नाही. हे जे गोष्टी घडतात या पाठीमागे नेमकी काय कारण मानसिकता असते? जेवढं मला वाटतंय किंवा कळतंय की प्राण्यांना आपण किंवा मनुष्य त्यांच्या एन्व्हायरमेंटमध्ये जाणं हे आवडत नाही. अच्छा. कारण ती त्यांची जागा आहे, त्यांना तिथे जर आपण तिथे गेलो तर त्यांना थोडंसं सेफ वाटत नाही. तर त्यामुळे खासकर आपले जे रिझर्व्स आहेत, टायगर रिझर्व किंवा हे म्हणू, तर तिकडे जेव्हा खूप वेळा असं होतं की आपण जातोय व्ह्यूइंगला पण आपल्याला दिसत नाही, कारण त्यांना ती सतत ती ही झालेली आहे की लोक येतात आणि ते काय, तर त्यांना ते असे वेळ निवडतात बाहेर यायचे की जेव्हा माणसं तिथे येणार नाही. स्वातंत्र्य तर असेल. कारण सकाळी आणि संध्याकाळी ह्या वेळेत ते शक्यतो म्हणजे त्या वेळेत बाहेर येत नाही, ते सनसेट नंतर म्हणजे असं. अच्छा, सूर्यास्तानंतर Yes, बाहेर येणं yes. त्यांना हो. सुरक्षित हो, वाटतं. हो. पाळीव प्राणी आणि भटके प्राणी यांच्यामध्ये पण एक वेगळा संघर्ष सुरू असतो, त्याविषयी थोडंसं सांगा. आहे जे वाईल्ड लाईफ आहे किंवा वन्यजीव आहे त्यांना जेवणासाठी आता आपण म्हणू ते डॉग्स हे खूप सोपा हा टार्गेट झालेला आहे. तर त्यासाठी पण आपले जे वाईल्ड लाईफ आहे ते सिटी साईडला येऊ शकतात आहे, कारण त्यांना आता त्यांचं अन्नासाठी फिरायचंच आहे, त्यांना ते शोधायचंच आहे. तर त्यामुळे तो जो आहे आणि त्यामुळे आपले जे काही झुनॉटिक डिझीजेस आहेत किंवा वाईल्ड लाईफमधून होणाऱ्या डोमेस्टिक ॲनिमल्सला जो आजार आहेत तेही तो सायकल, त्याला आपण सिल्वॅटिक सायकल असं म्हणतो. अच्छा. तर तो पण फिरत राहतो. तो आजार आहे हा वाईल्ड लाईफ, खास करून रेबीज हा वाईल्ड लाईफमधून डॉग्सला होऊ शकतो आणि वाईस वर्सा. म्हणजे त्यात असं आमच्याकडे केसेसही आले आहेत जे आम्ही कोल्ह्यांचे पोस्टमॉर्टम केले आहेत ज्यांना रेबीज पॉझिटिव्ह आले, आणि तसले ॲनिमल्स हे सिटीमध्ये आलेले, भटकून आलेले आहेत. कारण मी जसं म्हटलं त्यांना नर्वस सिम्पटम्स होतात आणि त्यांना भान राहत नाही ते कुठे जात आहे. तर त्यामुळेही ते येऊ शकतात आणि तो जो इंटरॅक्शन किंवा तो कॉन्फ्लिक्ट आहे तो होऊ शकतो. अच्छा, मुळात प्राणी संरक्षणामधनं पर्यावरण संवर्धन हे जे नातं आहे ते कशा पद्धतीने आपण शाळेमध्ये शिकतो, पण आजच्या काळाच्या अनुषंगाने ते तुमच्या भाषेमध्ये आम्हाला समजावून सांगा ना. पर्यावरण संवर्धन म्हणजेच आपण एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करतो. जर एन्व्हायरमेंट हा प्रोटेक्टेड राहील तर आपल्या प्राण्यांचा जो हॅबिटॅट आहे तो मेंटेन राहील आणि त्यामुळे तो एक कनेक्टेड हा सायकल आहे. आणि दॅट इज वाय आपण एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, बायोडायव्हर्सिटी हे सगळी गोष्ट आपण लक्ष दिली पाहिजेत आणि त्यावर काम केलं पाहिजे. आजच्या काळामधलं प्राणी संवर्धन आणि त्याचबरोबर पर्यावरण संवर्धन असं म्हणताना मानवी अधिवास सुद्धा सुरक्षित राहावा, हे सगळं बघताना कोणती आव्हानं दिसतात तुम्हाला? आव्हानं बरेच आहेत. अच्छा. आपलं एक आहे शहरीकरण एक मोठं आहे, क्लायमेट चेंज, आता हवामान बदल, नक्कीच कायद्यांचं पालन न होणं, त्यांच्यामुळे पण आपल्याला प्राण्यांवर क्रूरता, हे सगळे गोष्ट आहेत जे आपल्याला आव्हानकारक आहेत. बरं, मुळात प्राणी मित्र आहेत ते, आणि जे पाळीव प्राणी किंवा प्राण्यांच्या बरोबर राहू शकत नाहीत ते, पण निसर्गाबरोबर ही सगळीच मंडळी राहत आहेत. या सगळ्यांना आपण काय मंत्र देऊ इच्छिता? मला असं वाटतं की त्यांना हे कळलं पाहिजे की ही धरती सगळ्यांची आहे आणि आपण सगळे एकत्र आणि शांततेत या धर्तीवर राहिलं पाहिजे. त्यांचा आपण जो हॅबिटॅट आहे त्याला रिस्पेक्ट केला पाहिजे आणि त्यामुळे आपला जो जीवन आहे किंवा जो राहणं आहे ते शांततेत आणि सुरक्षित राहील. परस्परांना सुसह्य होऊ शकेल असं आपण म्हणू शकतो. मंडळी, संवाद हा सगळ्या नात्यांचा पाया आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. मॅडम स्वतः सुद्धा प्राण्यांशी संवाद साधण्यामध्ये एक सुसंवादक म्हणून प्रसिद्ध आहेत, बरोबर ना?
जेव्हा आपण असं म्हणतो की संवादाची किमया काय आहे, तर अस्तित्व हे परस्परांना सुसह्य होणं हे महत्त्वाचं आहे. शालेय स्तरापासूनच मानव प्राणी आणि प्राणी यांच्यामध्ये असलेलं नातं जे आहे ते वृद्धिंगत होण्यासाठी या संवादाची भूमिका ही लहान वयामध्ये रुजवणं, तो संस्कार पोचवणं हे महत्त्वाचं आहे. ॲनिमल आणि ह्युमन को एक्झिस्टन्स असं आपण म्हणतो, तेव्हा हे सह अस्तित्व आनंददायी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. जेव्हा आपण त्रिकोण आहे असं आपण म्हणतो आणि एक साखळी आहे जीवांची असं आपण म्हणतो, तेव्हा याचं संवर्धन करणं, त्या दृष्टिकोनातनं कृतिशील होणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. संवादाचा पाया हा कृतिशीलतेवरनं आखूया आणि मानवी अधिवास आणि प्राण्यांचा अधिवास हा सुरक्षित होईल. त्याच्या दृष्टिकोनातनं पर्यावरणाची भरभराट होईल आणि मॅडम म्हणाल तसं की ही धरती सगळ्यांची आहे, ही स्वीकाराची भावना आपल्या मनामध्ये वृद्धिंगत होवो या सदिच्छेसह आजचा कार्यक्रम आपण इथेच थांबूया. कसा वाटला कार्यक्रम हे तुमच्या वेगवेगळ्या माध्यमांमधनं आम्हाला नक्की कळवा. त्याचबरोबर जे प्राणीप्रेमी आहेत आणि प्राण्यांच्या बाबतीत सजग आहेत त्यांच्यापाशी हा कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून नक्की शेअर करा. मॅडम, अतिशय व्यस्त दिनक्रमातनं तुम्ही वेळ काढून इथं आलात. सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांच्या वतीने आणि सह्याद्री वाहिनीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. मला इथे बोलल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.